जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, अरे थांब आणि तुझ्या आत चाललेल्या विचारांकडे तू शांतपणे पहा. तुमच्या मनात उठणारा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक कंप या ब्रह्मांडामध्ये एक अदृश्य तरंग म्हणून पसरत असतो. माणसाला वाटतं की त्याचे विचार फक्त त्याच्या आतच फिरत असतात, पण सत्य असे आहे की तेच विचार ब्रह्मांडात जाऊन त्याच्या भविष्याला आकार देऊ लागतात. मित्रांनो, तुम्ही आतून जसे अनुभवता तसेच ब्रह्मांड तुमच्यासाठी बाहेर घडवू लागते. जर तुम्ही आतून भीतीने भरलेले असाल तर ब्रह्मांड तुमच्या मार्गावर भीती वाढवणाऱ्या संदेश पाठवते. जर तुमच्या आत कमतरतेची भावना असेल तर ब्रह्मांड तुमच्यासाठी आणखीन कमतरतेचे अनुभव आणते. कारण हे ब्रह्मांड तुमचे शब्द ऐकत नाही, ते फक्त तुमची ऊर्जा ऐकते. तुमच्या आत कसा कंप उठतो आहे, तुमचे मन कोणत्या तरंगा पाठवत आहे, तुमच्या भावना कोणत्या दिशेने वाहत आहेत, ब्रह्मांड प्रत्येक क्षणी त्याला प्रतिसाद देत असतो. मित्रांनो, आपण विचार करतो की आपली प्रार्थना पूर्ण का होत नाही, आपल्याला मेहनतीचं फळ उशिरा का मिळत आहे, आपली इच्छा अपुरी का राहते. पण आपण कधीच हे पाहत नाही की आत आपण काय अनुभवत आहोत. आत म्हणजेच आपल्या मनामध्ये. मित्रांनो, मेहनत बाहेर केली जाते, पण तिचं फळ आपल्या ऊर्जेवर ठरतं. जर मनात असुरक्षितता असेल तर मेहनतीचा परिणाम सुद्धा असुरक्षितच होतो. जर मनात विश्वास असेल तर छोटंसं पाऊल सुद्धा मोठ्या परिणामात बदलून परत येतं. मित्रांनो, या ब्रह्मांडाचा नियम खूप सोपा आहे. जशी विचारसरणी तुम्ही आत धरून ठेवता तसेच भविष्य तुम्हाला मिळत असतं. अनेक लोक विचारतात, मला नेहमीच अडचणी का येतात, माझ्याबरोबर त्या समस्या पुन्हा पुन्हा का घडतात. कारण तुम्ही त्यातून पुन्हा पुन्हा अनुभवत असता. तुमच्या आतली ती भीती, ती निराशा, तो ताण सतत कंपाच्या रूपात उठत असतो आणि हे ब्रह्मांड त्या तरंगांना ओळखून तसेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित करत असतो. पण जेव्हा तुम्ही आत विश्वास जागवता, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ब्रह्मांड तुमच्यासाठी तोच विश्वास वाढवतो. तुमच्या मार्गावर अचानक योग्य लोक येऊ लागतात. अचानक एखाद्या अननोन व्यक्तीकडून मदत मिळते. अचानक एखादी संधी तुमच्या समोर येते. असे वाटते की जणू ब्रह्मांड म्हणत आहे, तुम्ही आज जो विश्वास जागवला आहे तो पूर्ण करण्यासाठी मी स्वतः आलो आहे. मित्रांनो, कदाचित तुम्हीही अनुभवले असेल, जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या भविष्याची भावना आत मनामध्ये निर्माण करता तेव्हा काही वेळातच त्या दिशेचे संकेत दिसू लागतात. जेव्हा तुम्ही मनापासून बदलाची तीव्र इच्छा करता तेव्हा परिस्थिती सुद्धा तशीच घडू लागते. आणि हे सगळं केवळ योगायोग नसतात, तर हा ब्रह्मांडाचा प्रतिसाद असतो. ब्रह्मांड शब्द ऐकत नाही, ते फक्त तुमची भावना ऐकते. तुम्ही कितीही म्हणा की तुम्ही सक्षम आहात, पण जर आतून तुम्हाला स्वतःबद्दल कमजोरी वाटत असेल तर हे ब्रह्मांड तुमच्यासाठी कमकुवत परिस्थितीच निर्माण करते. आणि जर तुमच्यामध्ये आढळ विश्वास असेल तर हे ब्रह्मांड तुमच्या मार्गात तशीच ताकद पाठवते. लक्षात ठेवा, तुमचे विचार तुमची वास्तविकता घडवतात. तुमच्या भावना तुमच्या भविष्याची बीजे पेरतात आणि तुमची ऊर्जा ठरवते की तुम्हाला जीवनातून काय मिळणार आहे आणि काय नाही. मित्रांनो, दर सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा तुमच्या मनात हजारो विचार जागे होतात. त्यापैकी कोणता विचार तुमची ऊर्जा बनतो तोच तुमच्या संपूर्ण दिवसाचे स्वरूप ठरवतो. आणि हीच ऊर्जा दिवसाला आठवड्यात, आठवड्याला महिन्यात आणि महिन्यांना जीवनातील अनुभवांमध्ये रूपांतरित करत असते. मित्रांनो, जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णयही स्पष्ट असतात, मार्गही सोपे वाटतात आणि जीवनही हलके वाटते. पण जेव्हा आपल्या मनामध्ये गोंधळ भरलेला असतो तेव्हा प्रत्येक काम आपल्याला कठीणच वाटतं, प्रत्येक मार्ग आपल्याला जड वाटतो. ही घटना बाहेर घडत नाही, तर ही घटना तुमच्या आतल्या तरंगाचा परिणामच बाहेर दिसतो. ब्रह्मांड तेच वाढवते जे तुम्ही अनुभवता. जर तुमच्या मनात प्रेम असेल तर ब्रह्मांड तुमच्या मार्गात अजून प्रेम वाढवते. जर मनात कटुता असेल तर ब्रह्मांड तशीच परिस्थिती तुमच्या समोर आणते. जर मनात कृतज्ञता असेल तर ब्रह्मांड तुम्हाला आणखीन देऊ लागते. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या आत उठणाऱ्या प्रत्येक भावनेला लक्षपूर्वक पहा, ओळखा आणि समजून घ्या. कोणता विचार तुम्हाला मदत करतो आहे,
कोणता विचार तुम्हाला खाली खेचतो आहे, कोणती भावना तुमच्यासाठी मार्ग उघडते आहे आणि कोणती भावना तुम्हाला अडवून ठेवते आहे. कारण विचार हे केवळ क्षणिक विचार नसतात, तर ते ब्रह्मांडाकडे पाठवलेले संदेश असतात आणि ब्रह्मांड प्रत्येक संदेशाला उत्तर देते. तो संदेश भीतीचा असो, कमतरतेचा असो किंवा मग विश्वासाचा असो. मित्रांनो, तुमची विचारसरणी जितक्या वेळा एखाद्या भावनेला धरून ठेवते, तीच भावना तुमच्या जीवनाचा अनुभव बनते. भीतीला जितके घट्ट पकडाल, तितकी ती जीवनात अजूनच वाढत जाईल आणि विश्वासाला जितकं धरून ठेवाल, तितकंच जीवन बदलत जाईल. मित्रांनो, कधी कधी आपण जीवन बदलण्यासाठी बाहेर खूप काही शोधत राहतो. नवीन लोक, नवीन संधी, नवीन मार्ग आणि नवीन सुरुवात. पण सत्य हेच आहे की जीवन बदलण्याची खरी सुरुवात आपल्या आतल्या विचारांपासून होते आणि जेव्हा ती विचारसरणी बदलते, तेव्हाच हे ब्रह्मांड आपल्या जीवनात बदल घडवत असतो. या ब्रह्मांडाचा स्वभाव अत्यंत अद्भुत आहे, जे तुझ्या मनात चालणारे विचार वेगवेगळ्या रूपात तुझ्या समोरच परत ठेवते. जर तू आतून हलका वाटत असशील, तर ब्रह्मांड तुला हलकेच अनुभव देते आणि जर आतमध्ये ओझे असेल, तर हे ब्रह्मांड तेच ओझे तुझ्या आयुष्यात निर्माण करते. तू विचारतोस, का मीच? पण ब्रह्मांड उत्तर देते, कारण तुझ्या आतमध्ये हेच चालू आहे. अनेकदा तू विचार करतोस, मी इतकी मेहनत करत आहे, तरीही मार्ग का अडतात? मी योग्य दिशेने चाललो आहे, तरी परिणाम उशिरा का मिळतो? कारण प्रयत्न बाहेरून केले जातात, पण मंजिल आतमधून तयार होते. जे मन मंजिल स्वीकारू शकत नाही, ते मंजिलपर्यंत पोहोचण्याची ऊर्जा थांबवते. हे ब्रह्मांड तुझ्या विचारांशी संघर्ष करत नाही, ते तुझ्या विचारांसारखेच बनून तुला परत मिळते. मित्रांनो, जर तुम्ही कमी विचार कराल, तर तुमच्या आयुष्यातही कमीच येईल. जर तुम्ही वाईटाची भावना बाळगाल, तर परिस्थितीही वाईटच वाटतील. जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्हाला खूप संघर्ष करावा लागणार आहे, तर हे ब्रह्मांड तुमच्यासाठी तो संघर्ष अजून खोल करेल. पण जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्हाला तेच मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात, तर हे विश्व संपूर्ण यंत्रणाच बदलून टाकते, जेणेकरून ती गोष्ट तुम्हालाच मिळू शकेल. मित्रांनो, हेही एक गहन सत्य आहे की मन जितकं शांत असतं, तितकी विश्वाची ऊर्जा अधिक वेगाने प्रवाहित होते. जेव्हा मन चिंतेत असतं, तेव्हा ते विश्वाच्या तरंगांना ऐकूच शकत नाही. पण जेव्हा मन स्थिर असतं, तेव्हा अगदी छोटासा संकेत सुद्धा स्पष्ट दिसू लागतो. म्हणूनच म्हणतात, शांत मन विश्वाची भाषा समजते. मित्रांनो, कधी आपल्या जीवनाकडे नजर टाका. तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मोठा बदल झाला, त्याआधी तुमच्या अंतर्मनात काहीतरी बदलले होते. कधी आशा निर्माण झाली होती, कधी भीती वाढली होती, तर कधी एखादी तीव्र इच्छा तुमच्या मनामध्ये जागी झाली होती आणि विश्वाने त्या भावनेलाच प्रतिसाद दिला होता. तुम्ही पाहिले असेल, जेव्हा तुम्ही आयुष्यात एखाद्या बदलाची तयारी करता, तेव्हा अचानक काही ना काही नक्कीच घडू लागते. कधी एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, कधी एखादे जुने नाते तुमच्यापासून दूर होते, कधी एखादी संधी तुमच्या पुढे निर्माण होते, तर कधी एखादा दरवाजा कायमचाच बंद होतो. मित्रांनो, ही सगळी विश्वाचीच रचना आहे, जी तुमच्या भावनांच्या आधारे गोष्टी हलवते, लोकांना जोडते, मार्ग बदलते आणि परिस्थितींना सुद्धा नवीन रूप देते. हे सगळं असं घडतं कारण तुमची विचारसरणी फक्त विचार नसते, तर ती एक चुंबक असते. ती तुमच्या जीवनात तेच आकर्षित करते जे तुम्ही आतून अनुभवत असता. जर तुम्ही मनामध्ये दुःख घेऊन फिरत असाल, तर तुम्ही दुःखालाच आकर्षित करता. जर तुमच्या अंतःकरणात प्रेम असेल, तर ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात असे लोक आणि प्रसंग पाठवते जे तुम्हाला प्रेमाच्या दिशेने नेतात. आणि जर तुम्ही आतून एखाद्या मोठ्या बदलासाठी तयार झालात, तर ब्रह्मांड त्या बदलाची पायाभरणी देखील करून ठेवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, ब्रह्मांड कुणालाही शिक्षा किंवा बक्षीस देत नाही. ते कुठलाही न्यायाधीश नाही, ते फक्त तुमच्या ऊर्जेचे प्रतिबिंब आहे. तुम्ही आपल्या आत जसा संसार निर्माण करता, तसाच संसार बाहेर आकार घेतो. म्हणूनच जीवनात सर्वत्र सांगितले जाते की आपले विचार सांभाळा, कारण हेच विचार तुमचे भाग्य बदलण्याची ताकद ठेवतात. तुमच्या अंतर्गत विचारांनुसार वेळ बदलतो, लोक बदलतात, मार्ग बदलतात आणि भविष्यही बदलते. कधी लक्ष द्या, जेव्हा तुम्ही सकारात्मक जाणवता,
तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला आनंद दिसतो. नाती हलकी वाटतात, काम सोपे वाटते आणि गोष्टी सुद्धा स्पष्ट दिसतात. पण जेव्हा आपलं मन नकारात्मक असतं तेव्हा छोटी समस्या देखील आपल्याला डोंगरासारखी वाटते, नाती ओझ्यासारखी वाटतात आणि आपलं काम सुद्धा आपल्याला जड वाटतं. मित्रांनो, हा फरक बाहेर नसतो, तर तो फरक तुमच्या आत, तुमच्या मनामध्ये असतो आणि ब्रह्मांड फक्त त्यालाच बाह्य रूप देतं. म्हणूनच सर्वप्रथम नेहमी आपली विचारसरणी बदलणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हे ब्रह्मांड त्याच विचारांना आधार मानून तुमचा मार्ग नेहमीच तयार करत असतं. मित्रांनो, जर तुम्ही आतून विश्वास ठेवता की तुम्ही नव्या स्तरासाठी पात्र आहात, तर हे ब्रह्मांड तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या स्वतःहूनच तयार करतं. पण जर तुम्ही मनामध्ये भीती ठेवली तर ती भीती तुम्हाला पुढे जाऊच देत नाही. मित्रांनो, हे ब्रह्मांड नेहमी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतं, पण दिशा त्यालाच दिसते ज्याचं मन स्थिर असतं. जो मनाच्या गोंधळात अडकलेला असतो त्याला ब्रह्मांडाची हळूशी कुजबूज ऐकूच येत नाही. पण जो थोडासा जरी शांत झाला तो प्रत्येक छोटा संकेत स्वतः ओळखू शकतो. मित्रांनो, हे संकेत कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतात, कधी एखाद्या संधीच्या रूपात येतात, तर कधी अचानक आलेल्या विचारांच्या स्वरूपात असतात, कधी एखाद्या स्वप्नात, तर कधी एखाद्या अनोळखी आकर्षणात असतात. जेव्हा तुम्ही म्हणता मला माहित नाही का, पण मन याच दिशेला ओढ घेत आहे, तेव्हा समजा की विश्व तुम्हाला त्याच दिशेला बोलावत आहे. मित्रांनो, कधी कधी जीवनात असा काळ येतो जेव्हा सर्व काही जणू थांबून जातं. रस्ते पुढे सरकत नाहीत, मार्ग आपल्याला दिसत नाहीत, आपले निर्णय आपल्याला धुसर वाटतात, लोक समजेनासे होतात आणि आपलंच मन एखाद्या शून्य अवस्थेत पोहोचून जातं. अशा वेळी अनेक लोक त्यांच्या आयुष्यात खचून जातात. पण मित्रांनो, सत्य हे आहे की हाच तो काळ असतो जेव्हा हे विश्व तुमची ऊर्जा नव्याने घडवत असतो. विश्व तुम्हाला थांबवत नाही, ते तुम्हाला तयार करत असतं. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, प्रत्येक मोठा बदल एखाद्या अडथळ्यानंतरच जन्म घेतो, कारण तोच अडथळा तुमच्या आत नवीन लहर निर्माण करतो. तोच अडथळा जुन्या विचारांना मोडत असतो. जेव्हा तुम्ही म्हणता आता मी असे जगू शकत नाही, तेव्हा हे ब्रह्मांड ऐकते. जेव्हा तुम्ही म्हणता मला माझ्यात बदल हवा आहे, तेव्हा हे ब्रह्मांड त्यासाठी घटना जोडू लागते. जेव्हा तुम्ही म्हणता मला आता माझ्या आयुष्याची खरी वाट हवी आहे, तेव्हा हे ब्रह्मांड तुमच्या मार्गातून चुकीची माणसं, चुकीच्या परिस्थिती आणि चुकीच्या दिशा दूर करू लागते. पण माणूस याला संघर्ष समजतो, तर विश्व याला शुद्धीकरण समजते. तुमची ऊर्जा स्वच्छ केल्याशिवाय हे ब्रह्मांड तुम्हाला नवीन पातळीवर नेऊच शकत नाही. म्हणून कधी कधी ते तुमच्या आयुष्यातून त्या सगळ्या गोष्टी दूर करते ज्या तुम्ही घट्ट पकडून ठेवलेल्या असतात, पण त्या गोष्टी तुमच्या प्रवासासाठी योग्य नसतात. मित्रांनो, अनेक लोक तक्रार करतात, माझंच नातं का तुटलं, मला नोकरीतूनच का काढलं, मीच का एकटा पडलो. पण जर त्यांनी थोडं खोलवर पाहिलं तर त्यांना कळेल की त्या घटनाच त्यांच्या खऱ्या दिशेचं दार उघडणार होत्या. मित्रांनो, हे ब्रह्मांड तुम्हाला खाली पाडत नाही, ते तुमच्या ऊर्जेला नवीन रूप देत असतं. ते असे दरवाजे बंद करतं जे आता तुमच्यासाठी उपयोगाचे राहिलेले नसतात. ते अशा लोकांना दूर करतं ज्यांची भूमिका पूर्ण झालेली असते. ते अशा परिस्थिती संपून टाकतं ज्या तुमच्या पुढच्या प्रवासात अडथळा ठरू शकल्या असत्या, आणि याच वेळी ते तुमच्यासाठी नवीन वाटा तयार करतं, हळूहळू, शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता. मित्रांनो, कधी एखाद्या नव्या व्यक्तीच्या माध्यमातून, कधी एखाद्या नवीन संधीच्या रूपाने, कधी अचानक आलेल्या एखाद्या विचारातून, तर कधी एखाद्या छोट्याशा घटनेच्या निमित्ताने. या ब्रह्मांडाला वेळेचं कोणतंही दडपण नसतं. ते प्रत्येक गोष्ट अगदी योग्य क्षणी एकत्र आणतं. जेव्हा तुमची ऊर्जा जुळते तेव्हा गोष्टी अचानक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात, आणि हा ओढ इतका खोल असतो की तुम्हालाच कळत नाही की आयुष्य इतक्या वेगाने कसं बदलत आहे. मित्रांनो, कधी विचार केलाय का की काही लोक अचानक का उजळून निघतात? काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठ्या संधी का येतात? काही लोक अंधारातून बाहेर येऊन थेट प्रकाशात का पोहोचतात? कारण त्यांच्या आतला भाव हा बदललेला असतो.
त्यांची विचारसरणी बदललेली असते. त्यांची ऊर्जा ब्रह्मांडाच्या तरंगाशी जुळलेली असते आणि जसं हे जुळणं घडतं तसं ब्रह्मांड म्हणतं, आता तुझी वेळ आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीची योग्य वेळ वेगळी असते. कुणाची लवकर येते, कुणाची उशिरा येते, कुणाची खूप हळूहळू, तर कुणाची अगदी अचानक. कारण हा वेळ घड्याळाने नाही तर ऊर्जेने ठरतो. मित्रांनो, जेव्हा तुमची ऊर्जा तयार होते तेव्हाच तुमचा काळ येतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्या वेळेपूर्वी काहीही घडत नाही आणि जशी ऊर्जा परिपक्व होते तसं जे अनेक वर्ष अडलेलं होतं ते काही दिवसातच पूर्ण होतं. मित्रांनो, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. ते योग्य गोष्ट योग्य व्यक्तीला योग्य वेळीच देते. म्हणूनच संघर्षाला घाबरू नका, अडथळ्यांमुळे खचू नका, एकटेपणाला शाप समजू नका. कारण मित्रांनो, हे सगळे संकेत आहेत की ब्रह्मांड तुम्हाला एखाद्या मोठ्या स्तरावर नेण्यासाठीच तयारी करत आहे. तुम्ही आज जे अनुभवत आहात तेच ब्रह्मांड तुमच्या भविष्यात लिहित आहे. तुम्ही जितके आतून स्वच्छ आणि निर्मळ होत जाल तितकी तुमची वाट अधिक प्रकाशमान होत जाईल. तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितका वेगाने हे ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत जाईल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एकटे, तुटलेले, थकलेले किंवा गोंधळलेले वाटेल तेव्हा समजून घ्या की तुमची ऊर्जा बदलत आहे आणि जेव्हा ऊर्जा बदलते तेव्हा संपूर्ण जीवन बदलते. मित्रांनो, ब्रह्मांडाचं सर्वात सुंदर सत्य असं आहे की ते तुमच्या अगदी छोट्या छोट्या विचारांनाही प्रतिसाद देतं. तुम्ही ज्या तरंगा आपल्या आतून निर्माण करता तेच ते घडवते, तेच परत देते आणि तेच साकार करते. अनेक लोकांना वाटते की जीवन फक्त तसेच चालत राहते, कधी चांगले, कधी वाईट, कधी कठीण तर कधी सोपे. पण ते अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य असं आहे की जीवन त्या दिशेने वाहते ज्या दिशेने तुमचे विचार वाहतात. मित्रांनो, कधी कधी तुम्ही पाहिले असेल की मनात चिंता असली की छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला डोंगरासारख्या मोठमोठ्या वाटू लागतात. जणू काही आतून कुणीतरी म्हणत असते, पहा सगळं काही बिघडत आहे. आणि मग खरोखरच बाहेरच्या गोष्टीही बिघडू लागतात. असं का? कारण मित्रांनो, ब्रह्मांड ती ऊर्जा अनुभवते जी तुम्ही तुमच्या आतून पाठवत असता. ब्रह्मांड शब्द वाचत नाही, ते तुमच्या तरंगा वाचते, तुमचं कंपन ओळखते. ब्रह्मांड तुमच्या मनातील विश्वास जाणतो. जर तुम्ही एखाद्या कामाबद्दल विचार करत असाल आणि मनात भीती दडलेली असेल तर तुम्हाला तोच मार्ग मिळेल जिथे भीती वाढत जाते. कारण तुम्ही आतूनच असा संकेत पाठवलेला असतो की मी तयार नाही, मला विश्वास नाही, आणि ब्रह्मांड तेच परत आणते जे तुम्ही आपल्या आत पेरलेले असते. पण मित्रांनो, जेव्हा तुमची विचारसरणी बदलते, जेव्हा तुम्ही मनापासून हे जाणवू लागता की माझ्यासाठी मार्ग खुले होतील, मी स्वतः पात्र आहे आणि मला मिळण्याचा हक्क आहे, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रवाह तुमच्याकडे वळू लागतो. तुमच्यासाठी नवीन संधी येऊ लागतात. अचानक असे वाटते जणू एखाद्या अदृश्य शक्तीने सर्व गोष्टी नीट लावायलाच सुरुवात केलेली आहे. परिस्थिती बदलू लागते, माणसं बदलू लागतात, मार्ग खुले होतात आणि तुम्ही स्वतः सुद्धा बदलू लागता. मित्रांनो, हा चमत्कार नाही तर हा ब्रह्मांडाचा स्वाभाविक नियम आहे. ब्रह्मांड तुम्हाला ते देत नाही जे तुम्ही मागता, ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जे तुम्ही मानता. मागणे आणि मानणे या दोन शब्दांमध्ये किती मोठा फरक आहे. मागणे म्हणजेच इच्छा, पण मानणे म्हणजेच विश्वास. इच्छा हवेत तरंगत राहते, पण विश्वास तरंग बनून ब्रह्मांडापर्यंत पोहोचते आणि जेव्हा ती तरंग पोहोचते तेव्हा ब्रह्मांड त्याला प्रतिसाद देते. म्हणूनच तुमची विचारसरणी, तुमचा दृष्टिकोन, तुमचे अंतर्मन हे सगळे मिळून तुमचे भविष्य घडवत असतात. तुम्ही बाहेर काय बोलता याने फारसा फरक पडत नाही, पण तुम्ही आतून काय अनुभवता तेच सर्व काही ठरवते. ब्रह्मांडाला तुमच्या आवाजापेक्षा तुमच्या हृदयाचे ठोके अधिक समजतात, कारण त्या ठोक्यांमध्ये सत्य असते, मनात तरंग असतात आणि ऊर्जेला दिशा असते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मनामध्ये भीती निर्माण करता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला असे मार्ग दाखवते जिथे भीती वाटते. पण जेव्हा तुम्ही मनामध्ये विश्वास जागवता तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी वाटा सुलभ करते. म्हणूनच काही लोकांचे जीवन फारसा प्रयत्न न करता हलके आणि आनंदी दिसते, कारण त्यांचे अंतर्मन स्वच्छ असते, त्यांच्या तरंगा शांत असतात, त्यांचे विचार विश्वासाने भरलेले असतात
आणि ब्रह्मांड त्या विश्वासाला वास्तवात उतरवते. म्हणूनच असे म्हटले जाते की तुम्ही विचार बदला आणि जीवन बदलते. कारण तुम्ही जसे विचार करता तसेच ब्रह्मांड घडू लागते. मित्रांनो, कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या प्रार्थना ब्रह्मांडापर्यंत तेव्हाच पोहोचतात जेव्हा आपण त्या शब्दात व्यक्त करतो, मंत्र म्हणतो किंवा इच्छा मोठ्याने बोलतो. पण मित्रांनो, या ब्रह्मांडाला शब्दांपेक्षा मौन अधिक चांगल्या प्रकारे समजते. तुमच्या शांततेत दडलेली ऊर्जा, तुमच्या डोळ्यात दडलेली आशा, तुमच्या हृदयात दडलेली भीती, हे सगळेच त्याची भाषा आहे. ब्रह्मांडासाठी तुमची वाणी नाही तर तुमच्या तरंगा बोलतात. जेव्हा तुम्ही थकता पण तरीही पुढे जाण्याचा निर्णय घेता, ही तरंग ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. जेव्हा तुम्ही तुटता पण हार मानत नाही, ही तरंग ब्रह्मांडालाच बदलते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अंतर्मनातून म्हणता मी पुन्हा उभा राहीन, तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी असे अवसर निर्माण करते ज्यांचा तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो. खरे तर तुमचे मौन हीच तुमची सर्वात प्रभावी आवाज आहे. जितकं खोल तुमचं मौन तितकी दूरवर त्याची ऊर्जा पसरते. आणि जेव्हा तुमचे हृदय आपल्या मौनात स्थिर होते तेव्हा ब्रह्मांड तुमच्याकडे झुकते. मित्रांनो, तो तुला उचलू लागतो, तुला मार्ग दाखवू लागतो. तुझ्या गुंतागुंतींच्या परिस्थिती सुद्धा ब्रह्मांड सोडवू लागतो. कारण ब्रह्मांडाला कारणांची गरज नसते. ते तुझी सत्यता अनुभवते, ते तुझी इच्छा ओळखते, ते तुझ्या जखमा ऐकते, ते तुझ्या आशेने प्रेरित होते. आणि जेव्हा तुझी ऊर्जा खऱ्या अर्थाने शुद्ध आणि प्रामाणिक असते तेव्हा ब्रह्मांड आपली संपूर्ण शक्ती तुझ्या बाजूनेच उभी करते. मित्रांनो, विचार करा की जेव्हा बीज मातीच्या आत पडलेले असते तेव्हा ते कोणताही आवाज करत नाही. ते जगाशी काहीच बोलत नाही, पण त्याचे मौन, त्याची इच्छा, त्याचा विश्वास धरणीपर्यंत पोहोचतो. आणि धरणी त्याच्यासाठी प्रकाश, पाणी, हवा सगळं काही उपलब्ध करून देते, फक्त यासाठी की त्याने आतून इच्छा करणे सोडले नाही. मित्रांनो, माणूसही अगदी तसाच असतो. तुझं मौनच तुझी मागणी आहे. तुझी ऊर्जा हाच तुझा संदेश आहे. तुझा विश्वास हे तुझं आव्हान आहे. जर तू मनापासून मान्य केलंस की माझ्यासाठी मार्ग उघडतील, तर ते नक्कीच उघडतात. जर तू आतून ठरवलंस मी या दुःखातून बाहेर पडेन, तर ब्रह्मांड तुझ्या आजूबाजूला बदलाची हवा निर्माण नक्कीच करतं. आणि जर तू मनोमन ठरवलंस मी स्वतःला हरवू देणार नाही, तर ब्रह्मांड तुझ्यासाठी अशी ज्योत पेटवतं जी अंधारात सुद्धा तुला दिशा दाखवते. ब्रह्मांड नेहमीच तुला मदत करू इच्छितं. फक्त ते वाट पाहत असतं की तू तुझ्या शांत ऊर्जेने त्याला संकेत देशील. एक स्वच्छ संकेत, एक स्पष्ट तरंग, एक विश्वासपूर्ण संदेश. कारण मौनात पेरलेला विश्वास नेहमी जीवन बनून परत येतो.